नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. पुन्हा एकदा प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण आलोय मिनी सरस एक्झिबिशनला, अर्थात जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन मिनी सरस सावित्री जत्रा 2024 पुणे येथे. इथे आपल्या अनेक मैत्रिणी आहेत ज्या आपापले प्रोडक्ट्स घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आल्यात. पुणेकरांनो, प्लीज घरी आराम करू नका. 7 ते 11 हे 4च दिवस इथे प्रदर्शन असणार आहे, सकाळी 10 ते रात्री 10 आपल्या ऍग्रिकल्चरल ग्राउंडला. प्लीज इकडे या आणि मनापासून शॉपिंग करा आणि आपल्या मैत्रिणींना एक नवीन उमेद द्या. मी म्हणत नाही त्यांना मदत करा, मी म्हणते त्यांना उमेद द्या, कारण त्यांना तुमच्या उमेदीची गरज आहे. आणि आज आम्ही आलोय चक्क महिला दिनाच्या दिवशी, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या, अर्थातच जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला तर भेटूया आपल्या सगळ्या मैत्रिणींना. लेट्स गो. नमस्कार, तुम्ही कुठून आलाय? वेल्हे तालुक्यात. पण ह्या प्लास्टिक आणि वेत आहे का? दोन्ही मिक्स आहे. नुसतं वेत नाहीये, प्लास्टिक पण आहे. नुसत्या वेताच्या फळं भाज्या ठेवायला. आणि हे काय लाईट? हा, फ्लॉवर पॉट सारखं. ओ, नमस्कार. तुम्ही कुठनं आहात? मोरगाव, बारामती. ओ, सांडगे आहेत ना? मटकी का मुगाचे? डाळी मिक्स डाळी. गव्हाचा आहे का पास्ता? नमस्कार नमस्कार. कुठनं आपण? शिरूर. हो, आजकाल हे खूप झालंय ना, मोरिंगा पावडर. हा, ही मोरिंगा पावडर जी आजकाल. पण मोरिंगा पावडर म्हणजे आपल्या शेवग्याचे जे झाड आहे त्याचा पाला. लहानपणी किती आपण पायाखाली तुडवला असेल, पण आता त्याची किंमत सोन्यासारखी झाली आहे. वा वा वा, त्याचं माहिती झालेली आहे. करेक्ट करेक्ट. पण मग हे कशामध्ये? सूप मध्ये, भाज्यांमध्ये? पापडामध्ये. आणि कणकेत जर मिक्स केलं तर लागते, चव लागते. नमस्कार. तुमचं बासुंदी चहा पावडर म्हणजे? आपल्या चहा पावडरच्या ऐवजी चहा पावडर. साखर पण आहे याच्यात? नाही, साखर आपण ऍड करायची. आपल्याला मग बासुंदी काय? चहा पावडर आपली नाही टाकायची, फ्लेवर तो येणार बासुंदी सारखा. वाव. ढाबा स्पेशल म्हणजे काय? ढाबा स्पेशल मसाला. हा, व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाज्यासाठी ग्रेव्ही टाईप. अच्छा, आपला गरम मसाला जसा असतो तसा. आणि चटण्या सगळ्या प्रकारच्या. हे सगळे हँडमेड असले तरी सुद्धा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आता आपल्या महिला सुद्धा किती नवीन गोष्टींना ऍब्सॉर्ब करतायत. यांचं पॅकेजिंग बघा, तुम्हाला दिसेल किती सुंदर पद्धतीने पॅकिंग केलेलं आहे. आणि मला आवडलं असेल काय तर बासुंदी चहा. नक्की साखर नाहीये ना त्याच्यात? अजिबात साखर नाही, आपण ऍड करायची आपल्याला. बासुंदी चहा मला. हॅलो, थँक्यू. हॅपी विमेन्स डे. हे काय घरगुती इंद्रायणी म्हणजे? शेतकऱ्यांकडून आम्ही साडी घेतो. शेतकरी उत्पादक कंपनी हा, आमचे जे सभासद आहेत त्यांच्याकडून आम्ही साडी घेतो. काय घेता? साडी घेता, भाताची साडी. हा हा हा. प्रोसेस मिनी राईस त्यांची. ओ, प्रोसेस करून म्हणजे हा खूप पॉलिश नाहीये. हा, विदाउट पॉलिश. आम्ही शेतकरी टू ग्राहकासाठी पोहोचावा यासाठी आम्ही या रव्याच्या शेवया, हळद केलेलं आहे. हळद पण घरगुती आहे. कुरडई, पापड्या हे सगळं आम्ही. आणि हे कसली आहे? हे बाजरीचं असतं. बाजरी आणि मटकीपासून. कसं करायचं याचं? बाजरी आणि मटकीचा भरडा करायचा. नाही, हे काय करायचं कसं? याचं काय करायचं? तळून किंवा भाजून खाऊ शकतो. अच्छा, पापडासारखं. ओ, वा वा वा. आणि हे बाजरीचे आहेत का फक्त? नमस्कार. प्रथम तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. इकडनं सुद्धा मला महिला दिनाच्या शुभेच्छा मिळाल्या. तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा महिला दिनाच्या शुभेच्छा. सगळे मसाले गडांकावर खूप अप्रतिम आहे. आणि तसाच भाज्या खूप छान आणि आवडलं तर मी कुरिअर पण करते. अरे वा, तुमचं कार्ड द्या मला. आणि हे बघा, असं पॅकिंग केलेलं आहे. आता मुंबईला होती पाहिजे, सगळे मसाले संपले. क्या बात. करायला वेळ मिळाला नाही. ह्या मावशींचे सगळे मसाले संपलेत. सो ही सगळ्यात छान गोष्ट आहे. आणि ह्यांचंही पॅकेजिंग बघा किती सुंदर पद्धतीने केलंय. आणि या हातावरच्या शेवया का मशीन शेवया? मशीन. पण एका गव्हाच्या आहेत. गव्हाच्या. त्याच्यात अजिबात रवा मैदा नाहीये. हो, आणि लोणची सुजी करून करतो. कसं
जास्त तिखट नसेल. नाही ह्यांना कसं कळलं मी तिखट खाते, तरी मला बरोबर गोडा मसाला दिला. हॅलो, नमस्कार. आपण कुठल्या? मी कोळवण म्हणून गाव आहे. कोळवण कुठे आहे? मुळशी. हा, तर तिथे गृह उद्योग असतो आमचा. हो, वाव. सगळं होममेड आहे. हे काय आहे एक्झॅक्टली? लोकरीचं लोकरच आहे. हो, शोपीस म्हणून आपण टेबलवर वगैरे ठेवू शकतो. बाबा ही तुपासाचं. चकली जी आहे ती आहे. टेस्ट करू शकता तुम्ही. नमस्कार. हा, कुठल्या आहात आपण? मी पुरंदर मधली. पुरंदर. हा, मग तुमचं काय स्पेशल? आमची स्पेशल चकली, चकली, डिंकाचे लाडू, शेंगदाणा लाडू, हळू लाडू आणि हे आपले उपासाचे पापड आहेत, नाचणी पापड आहेत. नाचणीचे पण आहे. हे नाचणीचे पापड आहेत. हा, आणि हे काय आहे? ते सांडगे. सांडगे. मग हे असं लाल काय नाचणीचे आहेत? बीटाचे आहेत. फ्लेवर टाकून बीटाचे सांडगे पहिल्यांदा बघितले. असंच सुद्धा. ड्रायफ्रूट पोळी आहे. हे नाही नाही, फोडू नका, फोडू नका. नाही, अहो. हे काय बदाम, काजू. सो हा आहे स्वरा फूड्स, आणि इथे यांचे कांदा लसूण मसाला, काळा मसाला, त्याच्यानंतर कारळ्याची चटणी आणि चटणी आहे ना, आणि शेंगदाणा चटणी आहे. तुम्ही कुठनं आलाय? पुरंदर तालुक्यात. ते सगळे पारंपरिक पदार्थ आहेत. बर, म्हणजे त्याच्यामध्ये थालीपीठ भाजणी, पारंपरिक म्हणजे थालीपीठ भाजणी, पुरण मिक्स. हे बघा काय आहे, उपवासाची इडली. इंटरेस्टिंग. हे पुरण मिक्स. पुरणाचं. हा, फक्त कोमट पाणी टाकले की पुरण रेडी होतं. पुरण रेडी होतं. मग बाकी पोळीची प्रोसेस आपली जशी प्रत्येकाची आहे तशी. बरोबर बरोबर. दुसरं पारंपरिक मध्ये हे कुळथाची शेंगोळी म्हणजे हुलग्याची शेंगोळी. अरे वा, रेडी आहे. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, हुलगा माहितीये. म्हणजे ती करता येत नाही आता. मी फक्त मॅगी सारखी फक्त गरम पाण्यामध्ये टाकली, मसाला पण दिलाय, ग्रेव्ही हा पण दिला. मसाला आहे त्याचा. आणि तुम्ही सगळी कृती पण दिली कसं काय करायचं. वा वा वा. दुसरा आहे आणि हा प्रॉडक्ट आहे कुठली? जुन्नर. आरवी. हा खरवस, ज्याला आपली गाई वेल्यानंतर वासरू झाल्यावर आपल्याला बरोबर तेव्हाच मिळतो. बरोबर. आता हे पावडर फॉर्म मध्ये आपल्याला दुधामध्ये मिक्स केलं, स्टीम केलं की पण ह्याच्यासाठी मग तुम्ही ते पावडर म्हणजे चीक जो असतो तो कुठला चीक वापरला? गिर गाईच्या दुधाचा. कारण जुन्नर मध्ये भरपूर गिर गाईचे तबेले. पहिले सुरुवातीला काय व्हायचं, ते मुलं ते दूध आहे ना फेकून दिलं जायचं, किंवा मग कुठेतरी विक्री व्हायची ते. जास्त करून ते असं फेकून द्यायचे, ते कोणाला देत नसायचे किंवा असं. नंतर मग मी त्याच्यावर प्रक्रिया केली आणि त्याचा खरवस तयार केली. म्हणजे एनी टाइम आपल्याला कधीही वाटलं तरी खरवस खाता आला पाहिजे. क्या बात आहे, व्हेरी नाईस. आता खरवस सुद्धा आपला प्रीमिक्स मध्ये मिळू शकतो, आणि जो त्यांनी सांगितलंय की गिर गाईच्या दुधापासूनच खरवस आहे. ते आपलं सगळं होममेड आहे. वा वा वा. विदाउट प्रिझर्वेटिव्ह, विदाउट कलर वगैरे सगळं. ज्वारीचे आहेत सगळे. ज्वारीपासून बनवले, पिठापासून. ओ, ज्वार पफ, चीज, मसाला, पेरी पेरी. पण हे सगळे ज्वारीचेच आहेत का? ज्वारीचे. कारल्याचं लोणचं आहे. बापरे. बरं. हे सगळं इन्स्टंट मिक्स आहे. जस्ट ऍड मिल्क, 1 लिटर तयार होत आहे. पाहिजे एका अख्ख्या पाकिटात 1 लिटर. तुम्हाला पाहिजे तुम्ही ग्लासही करू शकता. टेस्ट मध्ये बदल जाणवणार नाही. बरोबर बरोबर. हे सगळं आईस्क्रीम आणि कुल्फी मिक्स आहे. असे माझे 8-9 प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणि नेदरलँडला वगैरे जातात आपले. क्या बात आहे. नेदरलँडच्या ताई आपल्या बरोबर आहेत. नवकार प्रोडक्ट्स आहेत माझे. प्रोडक्शन आहे मंचरचं. खूप सुंदर. खूप ऑल द बेस्ट आहे तुम्हाला. लक्ष्मी सरस उत्तम उदाहरण. मला मशीन मेड मध्ये आणि हँडमेड मध्ये फरक जाणवतो. 4 बायकांना रोजगार आपण छान क्वालिटी मार्केटमध्ये आणू शकतो. आणि मला असं वाटतं असंच करून आपण महिला दिन साजरा करू शकतो, की सगळ्या महिला गृहउद्योजिका आहेत आणि कोणीही मशिनरी न वापरता हायजिनिक पद्धतीने सगळं केलं. माझे जवळजवळ 250 ते 200 प्रोडक्ट. वाव. रांजणगावच्या गणपतीला येणाऱ्या निर्माल्यापासनं ह्या बनवलेल्या उदबत्त्या आहेत. मला असं वाटतं निर्माल्याचा इतका सुंदर उपयोग कोणीही केला नसेल. तो आपल्या या मैत्रिणींनी केलाय. सो तिच्या या कर्तृत्वाला एक आपण सलाम देऊच शकतो. थँक्यू. कुठनं आहात तुम्ही? दौंड. अच्छा अच्छा. ऑल द बेस्ट. कुठला आहे प्रॉडक्ट आहे? कुंजीर. कुठले आहात तुम्ही? ओळखो. ऑल द बेस्ट. हो का.
मला हे आवडलं म्हणजे या ज्या स्वयंपाकघरातल्या काही गोष्टी आहेत त्या मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत. माझं स्वयंपाकघर माझे नियम, आईचं स्वयंपाकघर, माझ्याकडे मॉम्स किचन आहे, आईचं स्वयंपाकघर. खूप सुंदर. नमस्कार. वा वा वा. हँडमेड पूर्णपणे. वा वा, त्या बात. रुबान केवढा. हा कुठला आहे? मॅग्नेट. ओके. तुमची बेस्ट कुठली? कुठली ही? स्वामी. हा, नमस्कार. मस्त. गाईचं का म्हशीचं आहे? हे म्हशीचं आहे, हे गाईचं आहे. काय भाव आहे 800 म्हशीचा? रुपये किलो आहे. हा, ओरिजिनल आहे मॅडम, बघा त्याचे लेअर बघा. मेन गावरान तुपाचे हे लेअर लेअर. ब्रँड नका घेऊ, ओरिजिनल घ्या आणि आपल्या मुलांना चांगलं खायला घ्या. येस, 100%. सो यांचं म्हणणं छान आहे, ब्रँड नका बघू, प्रॉडक्ट बघा आणि आपल्या मुलांना चांगलं खायला घाला. लहान मुलांच्या पेजीसाठी पण खूप उत्तम त्या आहे. बात. आणि म्हशीचं कसं असतं? म्हशीचं पण त्याचे एकच अच्छा. rate. हो. आणि आपण आहात कुठल्या? कुसगाव खुर्द, मावळ तालुका. मावळ. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. लिंबाचं पाचक म्हणजे आपण बरेच वेळा आवळ्याचं पाचक खाल्लंय, हे लिंबाचं पाचक आहे. ताईंचं म्हणणं आहे गॅस, ऍसिडिटी, ब्लोटिंग या सगळ्यावर उत्तम उपाय. पण हे काय खारवलेलं आहे? हो, म्हणजे याला मीठ, काळं मीठ लावलं. हिंग, मिरं वगैरे बाकीचे सगळे आपले मसाले. पदार्थ. वा वा वा. कशी टेस्ट? अप्रतिम. खूप अप्रतिम. आता मॅडम खा ना. मला आंबट खूप आवडतं. कसं आहे? मस्त आहे ना. तू एवढं आंबट खाणार आहेस? नमस्कार. नमस्कार. हे माझे घरचे प्रोडक्ट. अच्छा, जिरा पापड वगैरे सगळे. आणि हे काय आहे? हे उपवासाचे. उपासाचे पापड. हो. साबुदाणा आणि वरण. हा, साबुदाणा आणि वरण. ऑल द बेस्ट तुम्हाला. हॅलो, नमस्कार. हँडमेड ज्वेलरी आहे. ओके. आपण बनवलेले आहे. अरे वा. मग आपण कुठल्या आहात? पुणे. मी पुण्यात. पुण्यात. खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. कसा आहे हा? 70. 70. कुठनं आलात आपण? मावळ. मावळ. ऑल द बेस्ट. नमस्कार. कुठून आलात आपण? जुन्नर. नमस्कार. नमस्कार. वा, खूप सुंदर. कुठं आलं? मावळ. अच्छा. खूप छान. खूप छान. येस, येस. तुम्हाला सुद्धा महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. इथे पुणे असल्यामुळे आपल्याला मावळचे खूप स्टॉल्स आहेत ना. या मावळ जवळ पडतं. आता नाही ते. हॅपी वुमेन्स डे. कुठल्या आहात आपण? भोर. वा वा वा. खूप सुंदर. अरे हा, तसं पॅटर्न आहे. खूप सुंदर. हेअर पेन्स आहेत. व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट तुम्हाला. खूप खूप ऑल द बेस्ट. येस. मसाले. हो. गजानन पाटील साहेब यांचे प्रथमतः हा स्टॉल आपल्याकडे पुण्याला देखील असतो, मुंबईला देखील असतो. जांभळाचं आहे ना हे? हे सगळं शक्य झाले. आता क्लासाबाबत अनुभव सांगायचा झाला तर प्रथमतः हे चिकनी पीठ म्हणजे काय? म्हणजे असं हे पापडाचं पीठ घेरायचं हा. खायसाठी. अच्छा, आपण चीक खातो, गव्हाचा चीक खातो तसं. हो. हे आपल्याला हे गहू आहेत, हे त्यांनी ड्राय रोस्ट केले. ते का सर म्हणाले ना. हे आपल्याला दिसतील डिंपल लाडू आहेत. त्यांच्याकडे तांदूळाचे खरवडे, त्याच्यानंतर गव्हाची कुरडई आणि त्याच मिसळ डाळींचे सांडगे, उपवासाची साबुदाणा बटाटा चटणी आणि ह्या त्यांचा प्रकारचे मसाले. आणि हे आपले नेहमीचे सरसवाले फ्रेंड्स आहेत. त्यांचं सरस प्रत्येक वर्षी प्रदक्षिणेचा स्टॉल असतो. आपण तिकडे जातो. पुन्हा एकदा त्यांची भेट झाली. आणि येस, वाशीच्या जेव्हा बीकेसीला, आता बीकेसीचं वाशीला होणार आहे तेव्हाही आपल्याला भेटते. तुम्ही गेल्या वर्षी भीमथडी आपल्या ह्याला होतात का, महालक्ष्मी सरसला मुंबईला? हा. हे डिहायड्रेटेड चटणी वगैरे होती बघ ना, आपण नेली होती. हे कुठले आहेत प्रोडक्ट्स? कुठला आलाय तुम्ही? वेलणी. अच्छा अच्छा.
वा वा वा. शेवट कुरडई गव्हाची, गव्हाच्या कुरड्या शेवई रव्याची, ती गव्हाची, ही रव्याची. आणि नाचणीचे पापड. हो, नाचणीचे. आपण आहात कुठनं? पुरंदर मधले पुरंदर. वा. महात्मा फुले स्मारक. हो कळलं. केसाचे प्रोडक्ट. स्वतः डेव्हलप केलेलं आहे. हा. ॲलोपॅथिक फिजिशियन. हो. मेडिसिन ऍड करून आय प्रिपेअर्ड हेअर ऑइल अँड शॅम्पू. वाव. For hair fall, hair regrowth, dandruff, any hair problem. Okay. solution for any problem. ओके. एक घेतलं घरात सगळे वापरू सगळं शकतात. वापरू शकतात. It's not like म्हणजे बायकांचं वेगळं. नाचणीचे पापड आहे हम्म. आणि हे नाचणी सत्व आहे आपलं तसं. सत्व. त्याच्यापासून आपण घावण पण बनवू शकतो, भाकरी पण बनवू शकतो आणि बाळाला सत्व पण हे करू. बरोबर, याच बरोबर. पिठापासून आपण हे नाचणीचे लाडू बनवलेले आहेत. अरे वा. आणि म्हणजे हे नाचणीचं सगळं बनवलेलं आहे. आपण टेस्ट पण करू शकता. तुम्ही खात साजूक नाही. तुपातले वास बघा, गुळातले. इथे एकच स्टॉल दिसला, तिथे मला लहान मुलांचे कपडे आहेत. तर हे सगळे आणि स्वतः शिवले. तुम्ही कुठं आलात ताई? कात्रज. हो. लहान मुलांचे कपडे आहेत, कॉटन आहेत, खणाचे आहेत. म्हणजे आता सण, आता पाडवा येतोय, तुमच्या घरी जर कोणी बाळ असेल तर हे नक्की तुम्ही घेऊ शकता. नमस्कार. नमस्कार. कुठनं आलायत आपण? आंबेगाव. सगळ्या प्रकारच्या साड्या. प्रकारच्या साड्या आपल्या डेली वेअर पासून पैठणीपर्यंत. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. पैठणीसारख्या साड्या. हा. अच्छा. बरोबर. अरे वा. चंद्रकोरवर आपला नथवाली. हो असणारच. तिथे चंद्रकोर आता एकदम फेमस आहे. दौंडून आलोय. दौंड. वाव. सगळे हे आवळ्याचं लोणचं आहे. आवळ्याचं लोणचं हे खाऊन नाही बघत मी तिखट खात नाही ना. मी खात नाही तिखट. लसणीचं लोणचं. हे कॅल्शियम वाढवण्यासाठी. बरोबर. हे हार्ट साठी आहे आणि ज्यांना बीपीचा त्रास असेल ना त्यांच्यासाठी. हो. पण ते सगळं ऑर्गॅनिक आहे. हे कसलं आहे? माठातलं लोणचं आहे. माठातलं. ओके ओके. हे रेग्युलर कैरीचं आपलं. हे गावरान कैरी, मिरची, मिरची, गावरान कैरी आणि हे कारलं. बापरे नको नको कारलं नको. पण आपण आहात कुठल्या? केडगाव दौंड. दौंड. ओके. अच्छा. इथल्या दौंडचं माईनमुळा आहे. ज्यांना कोणाला पाईल्स हो माईनमुळा खातात. बरोबर. तिथे सगळे मिलेटचे पदार्थ बघायला मिळतील. तिथे पॅनकेक, मिक्स मिलेटचे आहेत. पॅनकेक, थालपीठ आहेत, मुगाचे बिरडे आहेत, पौष्टिक आटा आहे आणि हे मिलेट्स पासून सगळं बनवलं. नाचणी. सगळं नाचणी आहे. ज्वारी. क्या बात. कुठली असतो? बर. आपल्याकडे ऑर्गॅनिक आहे तांदूळ. कुठला? इंद्रायणी. ऑर्गॅनिक आहे. काय? हळद. हळद. कुठला? इंद्रायणी आहे ना हा? हा इंद्रायणी. तुम्हाला जर वाटत असेल की ही चॉकलेट्स आहेत आणि खायची इच्छा होतीये तर ती चॉकलेट्स नाहीये. तर यात इतक्या सुंदर आकाराच्या कॅन्डल्स आहेत. म्हणजे असं लांबनं तर मला वाटलं वाव. वा 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 वा. कुठले आहात आपण? हे कोकोनट बेस सारखं आहे का? हे व्हॅनिला किंवा कोकोनट आहे का? हा. वा. हो. ही आपली प्रॉपर कॅन्डल असते आणि गिफ्ट गिफ्ट बॉक्स मध्ये पण आपण द्यायचं असेल. डिझाईन बनवून. कुठनं आहात आपण? मी बारामती मधून. बारामती. वा वा. सेन्सर बारामती. बरोबर. स्वतः स्टिच करते मी, क्या स्वतः बात आहे. डिझाईन बनवते. पण आता माल थोडासा कमी आहे पण तरी पण याचा अर्थ चांगला माल चाललाय तुमचा. दॅट इज आताच इंटरेस्टिंग. माझी भिंतडी वगैरे झाली. भिंतडी झाली. जेंट्ससाठी काहीच नाही. आणि आज तर शक्यच नाही ना. आज तर आपलाच दिवस आहे. महिलांचा दिवस आहे फक्त, त्याच्यामुळे फक्त महिलांसाठी आहे. खूप खूप. आता प्लीज तूच सांग तुझ्या स्टॉल विषयी. माझा स्टॉल हँडमेड ज्वेलरीचा आहे आणि आपलं नाजनातीचा क्रिएशन म्हणून असं पेज आहे. तर भार्गवी तू सांग, तुला काय म्हणजे वेअर करशील? सगळंच आहे ना याच्यातलं. सगळ्यात तुला काय हवं ते घेशील तू. नाही. हे खूप बघा, सुंदर. हे टाकी इयर कप मध्ये आपल्याकडे नवीन डिझाईन आलेली आहे. हे खूप सुंदर. मग याला इयरिंग्स नसतात? नाही, ह्याला इयरिंग्स नाहीये. हा. म्हणजे सिंपल असं सिंगल सिंगल. हा.
तांदूळाचे खिचे, कुरडई, ही नाचणी तुम्हाला सुद्धा. हा आहे आवळ्याचा, स्पेसिफिक आवळ्याचा स्टॉल. इथे तुम्हाला सगळं आवळ्याबद्दल मिळेल. आवळा कॅन्डी आहे, ही गोड आहे का ही चटपट आहे? ही गोड आहे. हा आपला आवळा आणि आवळा मुखवास. आवळा ज्यूस पण आहे वेगवेगळे. आवळा ज्यूस आहे, आवळा कोकम आहे, आवळा लेमन आहे. आवळा, अच्छा आवळा ज्यूस, हा आवळा लेमन, हा आवळा कोकम, हा आवळा मँगो आणि हा आवळा सिरप. पूर्ण ऑर्गॅनिक आहे सगळं. आणि आपण आहात कुठल्या? काळवाडीच्या. काळवाडी. वा वा वा, खूप सुंदर. कळलं हो. तर आपण कुठल्या आहात? जळूचे बुद्रुक. जळू. वा वा वा. हे सगळं मी घरगुती पद्धतीने बनवलेले. त्या बात, घरगुती पद्धतीने बनवलं सगळे. अरे वा, हात लागतील पापड. किती वर्षाने दिसले मला. आणि घरची शेवई. शेवया पण गव्हाच्या? गव्हाच्या. मिक्स वगैरे काही हा. नाही. आणि हे काय? सुद्धा घरी तोडले बटाटे पापड आहे. बटाट्याचे पापड. आणि हे आपला सांडगे. तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. नमस्कार. आपण कुठले आहात? मी कुरळी कांचन. उरळी कांचन. नाही, नाशिक आपल्या बारामतीकडे जाताना लागतं ते उरळी कांचन ना. हो. त्यांच्याकडे वेगवेगळे फरसाणचे प्रकार आहेत. हाताचे आपल्या शेवया आहेत, शेवया गव्हाच्या आहेत. हो गव्हाच्या आहेत. आणि ह्या ज्या आहेत हा, त्या रव्याच्या. रव्याच्या शेवया. हे फरसाण आहे. अरे वा, आणि हे लसूण शेव आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे वेफर. येस. नमस्कार. गुलाब लावलात तुम्ही मसाल्यामध्ये. कांदा लसूण आहे. हे काय? कांदा लसूण मसाला. झणझणीत मसाला. जवसाची पण आहे. हो. ही लसूण चटणी होती का लसूण मसाला होता? कांदा लसूण. अच्छा. शॉप आहे आणि इकडे पुण्यामध्ये पण आहे. हो. हा बरोबर. हा, अच्छा तिथे पण शॉप आहे. सगळी साडी आणि कुर्तीज आहेत. त्या बात. Horse आहे. सगळं. मसाले, मसाला, चहाचा मसाला, पावभाजी, पनीर मसाला. नमस्कार. नमस्कार. प्राची करंजी. कुठून आलात आपण? मावळ. आपल्याला इथे अनेक असे प्रकार बघायला मिळतात ज्या मला असं वाटतं पाककृती आता नाहीशा होत चालल्या. जसं महालक्ष्मी सरस आणि उमेद यांच्या माध्यमातून ज्या कलाकृती, जशा स्वयंपाकातल्या पाककृती, मला म्हणायचं सॉरी, पाककृती आता लोप पावत चालल्या, त्याही आपल्याला बघायला इथे खूप 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 ऑल द बेस्ट. काय आपलं हे पाशा थालपीठ आहेत. हा, हळद. ऑल द बेस्ट. नाही आता निघतो सगळं बिन पॉलिश डाळींचा आपला हा स्टॉल आहे. घरगुती मुगाची आहे. मुगाची आहे ना ही? काही कसली आहे? मुगाची. छान. माल आहे. राजमा. ओके, बर. हे सगळं आम्ही बनवलेलेच आहे. ओ वा वा, हे सगळं set सुद्धा आम्ही बनवलेलं क्या बात आहे. कुठल्या आहात तुम्ही? आहे. आम्ही आंबेगाव. आंबेगाव. मंच. हुरड्याचं जे थालीपीठ असतं त्याची ही भाजणी आहे. ती मी या मावशींकडनं घेऊन चालले आणि याचं मला अतिशय आवडते. ही आय थिंक इथे खायला पण मिळते बरेच वेळेला. आहे असेल खूप मी खाईन नक्की. थँक्यू. अरे वा, कुठनं आलात आपण? खूप छान. तालुक्यातून आलेले आहे. कुठल्या? वेल्हे तालुका. वेल्हे. बरं बरं बरं. ओ, हँडमेड ज्वेलरी. ज्वेलरी आहे. परफ्यूम आहे. हे गाडीचं ना, कारवालं ना. ही स्वतः बनवता? ज्वेलरी पण अशी खूप सुंदर. नमस्कार. नमस्कार. आपण कुठल्या? कुरुळी. अच्छा, ती भेळभत्ता मिळतो ते. हा, ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. आपण हुरडा जो बघतो हा हुरडा आहे. या हुरड्याचे थालीपीठाची भाजणी असते. ती अतिशय पौष्टिक असते आणि तुम्हाला धूप दिसतील. हे धूप आहे. चिक्की, शेंगदाणा. कुठल्या आहेत आपल्याकडे? पाबळचे लिंबू लोणचं एकदम छान आहे मॅडम. अरे वा. नाही एखादी लोणचं. आवळा कॅन्डी, गुळातली कॅन्डी.
खाता नाही असं खात राहिले ना 50 स्टॉलला. आता जेवायला मला जेवायचं आहे. जेवले तर नाही ह्यांचं वाढलेलं असतं, माझं नाही. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप 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 आवडलं. माझं नाव भार्गवी. तुम्ही कुठनं आलायत? मी भोर तालुक्यामध्ये भोर. भोर तालुक्यामध्ये येवली या गावातून आहे. अरे वा. मी सीआरपी ग्रामसखी म्हणून कार्यरत करत आहे. क्या आणि बात. हा माझा स्वतःचा म्हणजे छोटासा घरगुती व्यवसाय आहे. अरे वा. मी केक शॉप चालू आहे माझं घरगुती. अरे वा. त्यातनं मी नानकटाई, चॉकलेट्स, वेगवेगळे प्रकारचे केक्स, फॉन्डंट केक सगळे बनवते. आणि त्याचबरोबर मुलांचं पण मी खूप सुंदर. 8 म्हणून माझं चालू आहे. व्हेरी नाईस. हे बघ किती सुंदर. ते पैठणीचं आहे ना? हो, पैठणीचं आहे. किती सुंदर. हे मागचे ते पुढचे.